नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे। राज्यातील पेन्शनधारकांना डीए वाढबाबत वित्त विभागामार्फत 26 फेब्रुवारी 2026 रोजी 3 महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले। पहिला आहे 5व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्यांसाठी डीए वाढ। सुधारित वेतन श्रेणीत 5व्या वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन घेणाऱ्या निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना दिनांक 1 जुलै 2025 पासून 474% प्रमाणे म्हणजे एकूण 8% डीए वाढ लागू करण्यात आलेला आहे। 5व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्यांसाठी डीए वाढ। सुधारित वेतन श्रेणीत 5व्या वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन घेणाऱ्या निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना दिनांक 1 जुलै 2025 पासून 474% प्रमाणे म्हणजे एकूण 8% डीए वाढ लागू करण्यात आलेला आहे। 6व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्यांसाठी डीए वाढ। सुधारित वेतन श्रेणीत 6व्या वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांना 1 जुलै 2025 पासून 252% वरून 257% इतका डीए वाढ लागू करण्यात येत आहे। 7व्या वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांना 1 जुलै 2025 पासून 55% वरून 58% इतका डीए वाढ लागू करण्यात आलेला आहे। वरील तिन्ही प्रकरणी प्रत्यक्ष डीए वाढ मार्च फेब्रुवारी महिन्याच्या पेन्शनसोबत डीए वाढ लागू करण्याचे निर्देश देण्यात आले असून जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीमधील डीए थकबाकी मार्च महिन्याच्या पेन्शनसोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तर उर्वरित कालावधीमधील थकबाकी अदा करण्याबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।